अगदी युगविरही हृदयावर मधुशिरवा सरसरतो. तन हलवून आणि मन भिजवून जातात ही अशी गाणी. आणि शांताबाईंसारख्या कवयित्री जर लिहिणारे असतील तर त्या इतक्या मोहरून जातात की त्या ओठांना भिजवतात, क्षणांना दीपवतात, त्यांना लपवतात. श्रावणालाच प्रिय साजन मनभावन म्हणतात की जो भिजवी तन भिजवी मन असा हा श्रावण. इतकंच नाही तर केवळ संत साहित्यातच आढळणाऱ्या बरवा या शब्दाचा प्रयोगही भावगीतात इतका चपखल करतात की ऋतू हिरवा ऋतू बरवा. तर शांताबाई शेळके यांची श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध केलेली आणि आशा भोसले यांनी गायलेली ऋतू हिरवा ऋतू बरवा हे पुढचं गाणं घेऊन येत आहे रसिका नातू. जोरदार टाळ होऊ द्या रसिका नातू.
की हा रसिकाचा आवाज नाही, हा आशाताईंचा आवाज आहे. इतकं सुरेख हे गाणं. काही काही गोष्टी आयुष्यातून वजा केल्यावर बाकी फारसं काही उरतच नाही. काही गोष्टी आयुष्यातून वजा केल्यावर बाकी फारसं काही उरत नाही आणि त्या गोष्टींशिवाय पूर्णत्व या शब्दाला काही अर्थच उरत नाही. खरं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रवासियांना आपलं आभाळ असं वितरित झाल्यासारखं वाटतं. कारण हे काही तसंच आहे म्हणा. आपले महाराष्ट्राचे लाडके कवी मंगेश पाडगावकर यांचं दुःखद निधन झालं. भावनांचं नेमकेपण आणि शब्दांचं बोलकेपण हे पाडगावकरांच्या गीतांचं वैशिष्ट्य होतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. ईश्वर म्हणून प्रेम करता येतं, ऋतूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं, व्याकरणात चुकलं तरी प्रेम करता येतं असं बिनधास्त सांगत सुटताना हा कवी आयुष्याविषयी तितकाच गंभीर होता. पण शांतपणे त्यांच्या कवितेने आपल्यालाच विचारले की तुम्हीच सांगा कसं जगायचं. कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं तेही तुम्हीच ठरवा. इतकंच सांगून ते थांबले नाहीत, तर त्यांनी ठणकावून सांगितलं की जरी तुझ्या सामर्थ्याने ढळतील दिशाही नाही, जरी तुझ्या सामर्थ्याने ढळतील दिशाही नाही, मी फुल तृणातील इवले उमलणार तरीही नाही, मी फुल तृणातील इवले उमलणार तरीही नाही. आणि हे सारे असलं तरीही या कवीने या जन्मावर या जगण्यावर त्याला शतदा प्रेम करायला सांगितलं. अशा या सदाबहार कवीला सलाम करण्यासाठी आम्ही त्यांची एकामागोमाग एक 3 गाणी सादर करीत आहोत. त्यापैकी प्रथम गाणं या जन्मावर या जगण्यावर घेऊन येत आहे चेतन कुलकर्णी. जेव्हा तारुण्याच्या उंबरठ्यावर झुलू लागतं तेव्हा सहवासानं त्याला सावरावं लागतं. पुढचं गीत सावर रे घेऊन येत आहे रसिकानंद. सावर
पाडगावकरांनी खूप वैविध्याची गाणी केली. तळ्यात वेगळ्या दिसणाऱ्या बदकाला जर सतत तू कुरूप आहेस असं जर डिवसलं तर त्याच्यातल्या राजहंसाची जाणीवसुद्धा फक्त पाडगावकरांची कविताच करून देते. पुढचं गाणं सादर करत आहेत एका तळ्यात होती निहारिका खामकर. खरं तर मंगेश पाडगावकरांच्या जाण्यानं एक अंधारच निर्माण झाला आहे. पण कुणीतरी असं म्हटलं आहे की कोण म्हणतं दिवसानंतर येणारी रात्र नेहमी नवी असते, कोण म्हणतं दिवसानंतर येणारी रात्र नेहमी नवी असते. माझ्या मते ती नुसतीच 2 दिवसांना जोडणारी दुवा असते. माझ्या मते ती नुसतीच 2 दिवसांना जोडणारी दुवा असते. त्यामुळे या अंतरावर मात करून प्रकाशाकडे डोळे राखून धरत आपण वाटचाल करायला हवी. या अर्थीच पुढचं समूहगीत सादर करून घेत आहोत. शब्द आहेत सुरेश भटांचे, गायिका आहेत आशा भोसले, संगीत दिले पंडित एकनाथ मंगेशकरांनी
गाण्याचे बोल आहे उषत काल होता होता काळा. क्या बात, खरंच खूप सुंदर झालं. आता आपण जी गाणी ऐकतो आहोत या साऱ्या आपल्या नक्षत्रांचं आपण माहिती करून घेणे, या सगळ्या नक्षत्रांची आपल्याला माहिती करून घेणं मला वाटतं तेही आवश्यक आहे. आपल्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा आपल्या हार्मोनियमच्या साथीला आहे गौरव घुगे. चौथीपासून हा गाणं शिकतो. शास्त्रीय संगीताच्या याने 3 परीक्षा दिल्या आहेत आणि दूरदर्शन वाहिनीवरील वारे वा या मालिकेमध्ये देखील याने सादरीकरण केलेलं आहे. शाळेमध्ये गायला त्यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि आम्ही पोटांचा जादूगार म्हणून त्याचं कौतुक करतो. पुढील आहे सुयोग कोंडकर. इयत्ता 5वी पासून सुयोगने तबला शिकण्यास रायगडला श्री आपटे सर यांच्या इथे शिकण्यास सुरुवात केली. तिथे 7 संगत स्वतंत्र सादरीकरणानं सुयोगने 8 वर्ष शिक्षण घेतलेलं आहे. त्याचबरोबरच तबल्याच्या एकूण 7 परीक्षा म्हणजे आज सुयोग तबला विशारद आहे. त्यापर्यंत शिक्षणसुद्धा त्याचं श्री आपटे सरांकडे झालं.
द्वितीय वर्ष अभियांत्रिकीपासून नक्षत्रांचे देणे मध्ये सुरेख साथ संगत सुयोग करतोय. तबल्याबरोबर ढोलकी, ढोलक ही वाद्यसुद्धा तो भन्नाट वाजवतो याची कल्पना तुम्हाला थोड्याच वेळात येईल. ह्या वर्षी तो पहिल्यांदाच नक्षत्रांचे देणेमध्ये गाणंसुद्धा म्हणत आहे. जोरदार टाळ्या एकदा सुयोगसाठी. यानंतर आपल्यासोबत आहे सर्वज्ञा बैरागी. चौथीपासून ही शास्त्रीय आणि सुगम संगीत शिकते. शालेय स्तरावर अभंग स्पर्धेमध्ये हिने सलग 2 वर्ष प्रथम क्रमांक मिळवलाय. त्यानंतर प्रशांत दामले फॅन फाउंडेशनतर्फे ज्या भजन स्पर्धा होतात त्यामध्ये हिने सलग 2 वर्ष बक्षीस मिळवलेलं आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये हिने सहभाग घेतलाय आणि तिथे तिला विशेष पारितोषिक मिळालंय. मॅफिकमध्ये सादरीकरण करण्याचं हिचं हे सलग 4थं वर्ष आहे. आणि नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमात ही यंदा 3ऱ्या वर्षी सादरीकरण करते. आमच्या नक्षत्रांचे देणे ग्रुपमध्ये लावणी सम्राज्ञी म्हणून आम्ही तिचं कौतुक करतो. ज्यांनी आपल्याला आता दत्ताचं दर्शन घडवलं तो चेतन कुलकर्णी आमच्यासोबत होता. जोरदार टाळ्या चेतन. गेल्या 5 वर्षांपासून नाशिकचे प्रख्यात सुप्रसिद्ध गायक पंडित अविराज तायडे यांच्याकडे शास्त्रीय संगीताचं जो शिक्षण घेतोय. 2011च्या झी टी व्हीच्या सारेगमप या प्रसिद्ध गाण्याच्या कार्यक्रमाच्या 7व्या स्तरापर्यंत चेतन पोहोचला होता. एकदा जोरदार टाळ्या चेतनसाठी. यानंतर आपल्यासोबत आहे निहारिका खामकर. ही 3रीपासून गाणं शिकते श्री मनोज देसाई यांच्याकडे. शालेय स्तरावरती संगीत स्पर्धेमध्ये हिने पारितोषिक मिळवलेलं आहे. मॅफिकमध्ये सादरीकरणाचं हिचं हे 2रं वर्ष आहे. आणि नक्षत्रांचे देणे कार्यक्रमामध्ये यंदाही पहिल्याच वर्षी गातीये पण लक्षात येत नाही. जोरदार टाळ्या. सुगम संगीताच्या हिने 3 परीक्षा देखील दिलेल्या आहेत. आमच्यासमोर आहे नंतर आमच्या टीममध्ये पुढची आहे मोनिका बोढारे. मोनिका 6वीपासूनच संगीत शिकते. गायनाच्या तसेच वादनाच्या तिने 3 परीक्षा दिल्या आहेत. इगतपुरी जिल्ह्यात तिने पहाट पाडव्याचे कार्यक्रमसुद्धा केलेले आहेत. सुरेश वाडकर यांच्या वर्कशॉपसाठी तिची निवड झाली होती. एकदा खरंच तुझं अभिनंदन सुरेश वाडकरचं. आणि त्यांच्याच कार्यक्रमासाठी एवढंच नाही तर त्यांच्याच कार्यक्रमासाठी पुढच्या 2 फेरीपर्यंत सुद्धा मोनिकाची निवड झाली होती. शालेय स्तरावर 5वी ते 10वीमध्ये सलग प्रथम क्रमांक मिळवण्याचं मोनिकाचं यश खरंच कौतुकास्पद आहे. यानंतर आपल्याकडे आहे सुरेल गायिका रसिका नातू.